नमस्कार, मी विजय गोटे, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. पर्यंत मी शेती ही बैलांच्या सहाय्याने आणि मजूर लावून करत होतो. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप त्रास झाला. वेळ खूप लागत होता. बैल मजूर वेळेवर भेटत नव्हते. त्याच्यामुळे मग मी ट्रॅक्टर घेण्याचा विचार केला. मी ट्रॅक्टर घेतला, पण मग ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्याला लागणारी इक्विपमेंट, सगळी अवजाराचा प्रश्न आला. तेव्हा मी ॲग्रोश्युअरबद्दल ऐकलं. त्यांच्याकडून अवजारं खरेदी केली. हे अवजारं खरेदी केल्यानंतर आणि ट्रॅक्टर ह्या दोघांच्या सहाय्याने जेव्हा मी माझ्या शेती करू लागलो तेव्हा मला खूप फायदा झाला. महत्त्वाचा फायदा म्हणजे खर्च वाचला. बैलांच्या सहाय्याने जेव्हा शेती केली, मजुरांच्या सहाय्याने, तेव्हा कुठलंही छोटं मोठं काम करायचं म्हटलं तर एकरी 700-800 रुपये खर्च येत होता. तोच खर्च आता 700-800 रुपयावरून 200-250 रुपयावर आलेला आहे. जवळपास 60 ते 70% खर्चाची बचत माझी याच्यामध्ये झाली आहे. माझा वेळ खूप वाचतो आहे आणि माझी बैल आणि मजुरांवरची डिपेंडन्सी कम्प्लिटली नाहीच राहिली आहे. म्हणजे आता मी स्वतःच जे काही कामं करायचे ते स्वतः करतो. मला कोणाला सांगण्याची गरज नाही, कोणावर डिपेंड राहण्याची गरज नाही. पूर्वी बैल आणि मजूर लावून जे काम एका दिवसात एक दिवस ज्या कामाला लागत होता तेच काम आता एका तासात मी करतो. Hi, this is Akshay. I am the founder of AgroSure Products and Innovations Private Limited. Unlike most of the advanced countries, Indian farmers are not properly mechanized. Only 40 to 45% of Indian farming is mechanized till date, and remaining 60% of Indian farming industry still depend on the laborers. So, in India, almost 85% of Indian farmers are small, who owns less than 5 acres of land. And from last 8 to 10 years, Indian farm laborers are practically disappeared. So Indian farmers are struggling to find laborers during the peak seasons, and in that context, small farmers are not ready to afford existing available machines in the market due to its costs, which needed to increase the farm productivity. So we identified that farm mechanization is one of the challenge which is faced by Indian farmers, where we can contribute our knowledge by building and developing some innovative and affordable farm implements for them. So at AgroSure, we are trying to solve all the key problems which is faced by the Indian small farmers, that is fragmented land holding size, then increasing labor cost and inadequate information regarding the modern farming techniques. So collectively what we are doing right now is we used to design and manufacture small implements which are affordable as well as innovative at the same time. नमस्कार, मी शेषराव पंढरी घाटोडे, राहणार अहमदपूर टाकोडा. माझा व्यवसाय शेती. आज आपण 2022मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा वेळेस शेतकऱ्यांना माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी फार मोठा महत्त्वाचा नारा दिलेला होता, जय जवान जय किसान. परंतु आज परिस्थिती अशी आहे की किसान मात्र हा पराजित होत आहे, कारण पारंपरिक साधनांना अनुसरून तो शेती करतो आहे. त्याच्यामुळे ही शेती त्याला परवडण्याशी झाली आहे. अशा परिस्थितीत ॲग्रोश्युअर कंपनीने विकसित केलेले छोटे छोटे साधनं जे शेतीच्या उपयोगासाठी आहेत, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी आणि लवकरात लवकर काम होणारी अशी साधनं आहेत. अशा साधनांचा आम्ही वापर करून आमच्या शेतीत अधिक फायदेशीर कसे होईल हा प्रयत्न करीत आहोत. आजची परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्यांसाठी जो सर्वसामान्य शेतकरी आहे तो बैलजोडी ठेवू शकत नाही, कारण त्याच्या खिशाला ती परवडणारी नाही आणि कष्टाच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर नाही. आणि आपण वेळेवर भाड्याने जे ट्रॅक्टर वगैरे सांगतो ते वेळेवर मिळत नाहीत, कारण ते सर्वांचे एकच भाडे येते. त्याच्यामुळे ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अशा वेळेस हे शेती वाहनं कठीण जाते. म्हणून अशा वेळेस हे तंत्रज्ञान उपयोगी पडलं आहे.
बेसिकली हम लोग मराठवाड़ा और विदर्भ रीजन से आते हैं। तो जब हमने ये स्टार्टअप स्टार्ट किया तब हम लोगों ने अलग अलग तरह के मराठवाड़ा और विदर्भ रीजन में हमने मार्केट सर्वेज लिए थे, फील्ड के विजिट्स लिए थे, और उसमें से वो फील्ड विजिट और डिस्कशन के बाद हम लोगों को जो पता चला, जो प्रॉब्लम्स हमने आइडेंटिफाई किए, उसमें से मेन प्रॉब्लम थे कि लेबर शॉर्टेज। सेकेंड प्रॉब्लम ये था कि ड्रॉप प्रोन रीजन होने के बारिश कभी ज़्यादा गिरता है कभी कम गिरता है। उन सभी के रीजन के कारण जो लागत का जो खर्चा है फार्मर लोगों का वो ज़्यादा होता था, और उसमें उस कंपेरेटिवली जो उत्पादन हो रहा था वो कम हो रहा था। तो हम लोगों ने और ये सभी कष्ट देखने के बाद जो युवा पीढ़ी है वो खेती के तरफ बढ़ नहीं रही थी। तो हम लोगों ने उस पर प्रॉब्लम आइडेंटिफाई करने के बाद हमने उस पर सोल्यूशन जो किए, हम लोगों ने पावर वीडर्स और टीलर्स और ट्रैक्टर पे अलग अलग टाइप के इम्प्लीमेंट्स बनाना स्टार्ट कर दिया। राइट फ्रॉम लैंड डेवलपमेंट टू हार्वेस्टिंग तक हमने उनको सभी सॉल्यूशन उस पर प्रोवाइड किया है, ताकि युवा पीढ़ी ज़्यादा से ज़्यादा खेती की तरफ आकर्षित हो। लागत खर्चा ज़्यादा होने के कारण जो सुसाइड रेट भी मराठवाड़ा और विदर्भ रीजन में ज़्यादा है, तो वो उसको सॉल्यूशन फाइंड आउट करने के लिए मतलब हमने फार्म मैकेनाइजेशन को ही इसलिए चूज़ किया कि उसमें से जो कुछ भी प्रॉब्लम्स है वो आइडेंटिफाई करके उसका लागत का खर्चा कम करके उत्पादन बढ़ाया जाए। तो बेसिकली हमारे जो ये प्रोडक्ट्स है वो कस्टमर जैसे यूज़ कर रहे हैं फार्मर लोग, तो उनको बहुत फ़ायदा हो रहा है, टाइम भी उनका बच रहा है, जो अननेसेसिटी है और लेबर डिपेंडेंसी भी उनकी कम हो रही है। इन सभी रीज़न के कारण युवा पीढ़ी भी खेती की तरफ ज़्यादा से ज़्यादा आकर्षित हो रही है। और दूसरा ये रीज़न है इसमें कि बिज़नेस के तौर पर भी युवा इसको एक देख रहे हैं कि ताकि वो पावर वीडर टीलर्स का इम्प्लीमेंट का यूज़ करके टाइम इफिशिएंसी भी बढ़ रही है और कम टाइम में ज़्यादा काम हो रहा है, तो और एक इनकम भी जनरेट हो रहा है। आने वाले दिनों में हम ऑल ओव्हर इंडिया कॅप्चर करना चाहते हैं। नमस्कार, माझे नाव धनंजय विनोद कोरडे, मी आता 10वीमध्ये शिकत आहे। तर आता आधुनिक शेती म्हणजे मला खूप आवड आहे शेतीची। माझे आई बाबा शेतीत काम करतात, तर हे जे पॉवर वीडर आहे ते माझ्या बाबांना 2 वर्ष आले होते, तर ते चालवणे इतकं सोपे आहे की कोणी पण त्याला चालू शकते। समजा पण मी त्याच्यावरून छोटे छोटे अवजार चालू शकतो, समजा रोटावेटर, डवरे, डुब्बर मारू शकतो समजा। तर मी सुट्टीमध्ये माझ्या आई बाबाची मदत करत असतो वावरामध्ये ते चालवण्यासाठी। We are happy that we have been supported and incubated at SIIC IIT Kanpur and National Institute of Agriculture Extension Management, Hyderabad.